आता आपण एलिमेंटच्या आउटलाईनची माहिती घ्यायची आहे. एलिमेंटच्या आउटलाईनच्या संदर्भात दोन गोष्टी सांगायला पाहिजेत की त्या आउटलाईनचा कलर आणि त्या आउटलाईनची जाडी. आउटलाईनचा कलर सिलेक्ट करणं अगदी सोपं आहे. कलर पॅलेटवर जायचं आणि राईट क्लिक करायचं की जो कलर तुम्ही सिलेक्ट कराल तो त्या एलिमेंटला दिला जाईल आउटलाईनला. ह्या बघा, आता मी डाव्या हाताचा खालचा एलिमेंट सिलेक्ट केला आणि या पॅलेटवर येऊन ती राईट क्लिक केले की लाल रंग त्या आउटलाईनला दिला गेला. तसाच तिसऱ्या हातात देखील मी रंग बदलतो आणि ह्या इकडे या बारमध्ये दिसत आहे ती आउटलाईन विड्थ, म्हणजेच त्याची जाडी किंवा त्याचं वेट. ही विड्थ आहे 1 2 3 तिघांची ही विड्थ ही 16 पॉईंट दिलेली आहे. तेव्हा आउटलाईनचा रंग आणि विड्थ सिलेक्ट करण्याचे हा एक मार्ग आहे. रंग सिलेक्ट करायचा पॅलेटमधनं आणि विड्थ सिलेक्ट करायची या बारमधनं. दुसरा मार्ग म्हणजे ह्या इकडे आउटलाईन पेन नावाचे टूल आहे, त्याच्यामधनं वेगवेगळी विड्थ दिलेली आहे. यातली कुठली विड्थ तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि याचा कलर सिलेक्ट करण्याकरता आउटलाईन पेन आहे, ज्याचा शॉर्टकट आहे F12. आता मी तो सिलेक्ट करतो. आता बघा, हा डाव्या हाताचा खालचा एलिमेंट मी सिलेक्ट केलेला आहे. तिकडे लाल रंग दिलेला आहे, तोच मी बदलला आणि तिकडे कुठला तरी दुसरा रंग दिला आणि ओके म्हटलं की तो रंग दिला जाईल. अशा प्रकारे तुम्ही यातून देखील रंग देऊ शकता. आता या F12 मेनूमधला अनेक महत्त्वाचा भाग सांगतो की हे तिन्ही एलिमेंट एकसारखे आहेत, ज्याची आउटलाईनची विड्थ सारखीच आहे. पण हा तिसरा एलिमेंट घेतो मी आणि F12 दाबतो. यावेळेला मात्र खाली स्केल विथ इमेज हा ऑप्शन मी ऑन करतो आणि ओके करतो. आता डाव्या हाताचा एलिमेंट सिलेक्ट करतो आणि हा 100% आहे, तो निम्मा म्हणजे 50% करतो. तसाच उजव्या हाताचा एलिमेंट सिलेक्ट करतो आणि तो देखील साईजनी निम्मा करतो. आता काय झालं बघा, या डाव्या हाताचा जो एलिमेंट होता त्याची विड्थ लाईनीची 16च राहिली आणि उजव्या हाताचा जो एलिमेंट होता त्याची विड्थ 8 पॉईंट झाली. या कारणाने या मेनूमधला स्केल विथ इमेज हा ऑप्शन तुम्ही नेहमी ऑन ठेवा. याचं कारण जेव्हा तुम्ही एलिमेंट लहान करता किंवा मोठा करता त्यानुसार ही तुमची लाईनची विड्थ कमी जास्त होत राहते आणि एकंदर सौंदर्यात्मक दृष्टीने तेच हितावह आहे. याच F12च्या मेनूमधनं आपण वेगवेगळे ॲरो देखील काढू शकतो. हे बघा, खालती एक लाईन आहे ती सिलेक्ट केली मी, या इकडे गेलो, टोक काढले आणि हा इकडे मागचा भाग काढला, ओके म्हटलं की इकडे बाण तयार झाला. अशा प्रकारे या F12 म्हणजे आउटलाईन टूलचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग याच्यामध्ये होऊ शकतो.